आई मिळणार नाही. आईवर भाषण नका करू. या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या श्रद्धाच्या कीर्तनाला सुरुवात. आता फक्त महिला पुरुषांनी बोलत जायचं तरच आपलं सूत्र बसल, नाही तर बसणार नाही. दरिद्रवाणी बसायचं नाही. कीर्तनाला सुरुवात झाली. आता मरणे म्हणजे काय, कधी मरावं, कसं मरावं, मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडून देतो आणि अभंगात घुसून देतो. आता फक्त कधी मारावं. पुरुष मंडळीने उत्तर द्यायचं पटकन. माणसाने मारावं किंवा नाही, हा म्हणा नाही म्हणा. आता तुम्ही नाही म्हणले तरी मारणारच आहे, हा म्हणलं तरी मारणार. पुरावा दुसरा अध्याय. उपजेते नासे नासले पुनरपी दिसे. अजून 15वा अध्याय. आगा उपजणे आणि निमणे. बस महिला मंडळ पटकन उत्तर द्या. उपवास करावा किंवा नाही. तुम्ही महिला आहे का? महिला मंडळ उपवास करावा किंवा नाही, हा म्हणा नाही म्हणा. नाही, ऐका नीट. जी स्त्री शरीरानं कमकुवत आहे तिनं उपास करू नये. जी स्त्री आजारी आहे तिनं उपास करू नये. आणि ज्या स्त्रीला शारीरिक कष्ट जास्त आहे तिनं उपास करू नये. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. आणि पाया पडून सांगतो, याला उपाशी मारीत जाऊ नका. याला लागेल तेव्हा पाणी द्या आणि मागेल तेव्हा अन्न द्या. याच्यातला देव जर उपाशी राहिला तर बाहेरचा देव तुम्हाला भेटेलच कसा. याला पुरावा. पुरावा 9वा अध्याय. मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबई न दिसे. या उपास करायचे नाही रे. आता गुरुवार झाले असतील ना 2. करा करा. काय बावळ्याचा बाजार झालाय. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. कपून टाकीन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली. खालील लोटांगण वंदिना चल. हे जी उपासन काय काय. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. काय उपयोग येत होता. याला चांगलं समाधानी ठेवा. उपासना कोणाला देव भेटतो. पुढचं वाक्य सांगू तुम्हाला. काशीला गेलो मोक्ष मिळतो, पण काशीला मरावं लागत. आपले बावळट काशीला जाते आणि गावात येत्या. मी दाव्याचं खात नाही. कान फडफुडीन. दाव्याचं आणि काशीचं काय. तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. गेला मरायला काशी. तू गावात नीट राह. तू गावात राहतो हीच काशी. आमच्याकडे आपल्याकडे आता एक धंदाच झालाय. 5-50 लोक गोळा करा, चला काशीला. पैसे त्यांचे, मजा आपली. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजराक. दोन्ही काशा खुश. तिकून आलं तर गाई दुधाला कमी पडली. दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. ओवी नीट ऐकत जा. दुसऱ्या अध्यात अशी ओवी आहे. दुसऱ्या 12व्या अध्यात ओवी आहे. तुम्ही काशीला गेल्यावर तिथं देह ठेवला तरच पवित्र, नाही तर बोगसगिरी नाही. कोणी उठायचं चला काशीला. काशीला हाय काय. मी काशी केली. दावा खात नाही, श्राद्धाचं खात नाही. महाराज मी अजून आळंदी पंढरपूरून देऊन पैठण सोडून दुसऱ्या देवाला गेलो नाही आणि जाणारही नाही. जाणारही नाही. तुम्ही जरी मानले आलो काय काम आहे. आपले 3 कीर्तन होते हीच काशी. दिवसभर 3 करतो महाराज. हलक्या हाती 3. जवळ सापडलं तर 4थं काढी दो. एक नाही करीत कधी. चालू चालू 3. 12 माही. मी काही सिजनेबल बॉ नाही. कसाही महिना निघू 80, 85, 70, 75 कीर्तनाला व्याव नाही. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची गरज आहे. लोक बधीर झालेत. लोकांना चला काशी बिशी करत नाही. उपवास करावा किंवा नाही. उपवास करावा किंवा नाही. महिला मंडळ उपवास करायचं नाही. बरं 2 गुरुवार केले ना तुम्ही. लबाड बोलायचं नाही. 2 गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा. नाही. मग हा बावळटपणा सांगितला कोणी तुम्हाला. 4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारी. ती ही पूथी कोणती. बस एक वाक्य सांगा. एक वाक्य महिला मंडळ लिहून. एक वाक्य महिला मंडळ लिहून घ्या. उपवास करा नाही तर करू नका. सासू सासऱ्यांना समाधानी ठेवा. ही देवाची पूजा आहे. देव सोडल्यानं देव भेटतो का. खरं वागायला शिका. आणि आज लोकांना खरं नकोय, नुसती प्रसिद्धी. आजच्या लोकांना 4च रोग आहेत. माझी लाल करा.
मला माना. 3 माझ्या पुढं कोणी जाता कामा नाही. आणि 4 मलाच पैसा पाहिजे. बस बाकी लोकांना 5वा रोगच नाही. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. बस काही नाही झालं कोणाला रोग. सगळ्या लोक आता हे कॅमेरे बिमेरे वाले नाही हे लई विचित्र मंडळी. हे काय करतात महाराज, आता 2 तास आपलं कीर्तन ऐकून घेणार, काढून घेणार कॅमेऱ्यात आणि एखादं वाक्य चुकीचं गेलं ना तेवढंच युट्यूबला टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी नालाय केली. लय विचित्र, लय विचित्र महाराज. आणि यांना एवढं समजत नाही, पैसे त्यांना. मी अजून युट्यूबचा 1 रुपया घेतला नाही आयुष्यात. म्हणजे लाख 2-2 लाख एक कधी ध्यानात ठेवायचं या मंडळीने. दाखवायचं तर अख्खं कीर्तन दाखवा ना. नाही दाखवणार कधी. नाही 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 दाखवणार. पैसे त्यांना ठोकायचे आपल्या. पण एक ध्यानात ठेवा, ते इंद्रिकलचे पैसे आहेत महाराज. येडे व्हाल येडे. अशी हिंडाल गावा सुकुकोट नको हलदा वाढता. मला लई त्रास दिला या मंडळीने 5-6 महिन्यात महाराज. आणि एक वाक्य सांगा, तुम्हाला राग येईल महाराज, पण आपल्या माणसांबद्दल आपण कधीच अपप्रचार करू नये. आपल्या माणसांबद्दल एक वाक्य सांगा. आपल्या दोंडाईच्या मध्ये एक माणूस विद्वान डॉक्टर आहे, स्वाभिमान आहे आपला. असं कसं? एक मुलगी गरीबाची तहसीलदार झाली, आपली शान आहे ती. आपला एक तरुण पोरगा शेतकऱ्याचा मिलिटरीत गेला, शान आहे ती. आणि आपली लोक आपलंच वाटोळं करतात. आता समजा आम्ही कीर्तन क्षेत्रात आहे, आपल्या लोकांची शान आहे ती. आपला एक मुलगा आळंदीत पहिला आला, शान आहे. आपली एक मुलगी तहसीलदार झाली, शान आहे. आणि आपली लोक काय करतात महाराज, आपल्यांच्याच बदनाम्या. 2 तास कीर्तन ऐकून घ्यायचं आणि एखादं वाक्य चुकीचं गेलं का यंबा सामच्या बोखंडी तेवढंच दाखवायचं. कधी आपल्या धर्माबद्दल आपण प्रचार करू नये. आपण खानदान घराण्यातली धर्मनिष्ठ माणसं आहेत. आपण धर्मनिष्ठ माणसं आहे. आपल्या धर्माबद्दल आपल्या एक वाक्य सांगा, कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नये. कधी ध्यानात ठेवायचं. एखादा डॉक्टर, आता समजा दोंडाईच्या मध्ये एखादा मुलगा आहे, अति गरिबी डॉक्टर झाला, विद्वान आहे, ती आपल्या लोकांची सगळ्यांची शान आहे. बाकीचे लोक म्हणले तुमचे डॉक्टर फार हुशार आहे. आपण म्हणलं पाहिजे आहेच. आपली अवलाद काय म्हणते माहिती का, तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती की नालाय केला. बोलू नये आपल्या माणसांना. विनोद आहे हा. एक वाक्य सांगा मला, सोनारानं हिरा फेकला तर चालेल, त्याला त्याची किंमत कळेल नाही. एखाद्या रस्त्यातल्या भिकाऱ्यानं हिरा फेकला तर चालेल, त्याची किंमत त्याला कळेल नाही. पण रत्न पारखेनं हिरा फेकू नये. का? तो त्याच्यातला तज्ञ. कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांना कधी नाव ठेवू नये. आमचा एक म्हशीकडे जाणारा पोरगा आहे, मिलिटरीत गेला, शेवटपर्यंत आपली शान आहे. आमचे भांडे घासणारीची मुलगी 12वीला पहिले आली, अख्ख्या गावात बोर्ड लावले पाहिजे, आपल्या गावची शान आहे ती. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांना आपलेच लोक दुश्मन. एखाद्याने गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असेल, पालथी मेंदू. एखाद्याने लय उंडा घेतला, पुरीत खोड असेल. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असेल, वर फाटच बोलणार, लय भंगार. आणि त्याच्यामुळे आपलं वाटोळं झालं. कधी ध्यानात येतं. अजून एक मुद्दा सांगतो, आपल्या माणसांबद्दल कधी आपण वाईट बोलू नये. तुम्हाला मान्य का सांगा. दुसरी गोष्ट, हे युट्यूबवाले सगळे जेवढे मोबाईल वापरणारे तेवढे आपल्या धर्माबद्दल, आपल्या प्रिय राजाबद्दल, आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल युट्यूबला जर एखादी क्लिप आली, जाग्यावर डिलीट करा, फॉरवर्ड करीत जाऊ नका. फॉरवर्ड करू नये कधी. समजा एखाद्याने लिहिलं, एखाद्याने छापलं, तुकाराम महाराज वैकुंठा गेले नाही, त्याचा खून झाला, आपण तुकाराम महाराजांना बाप मानणारी माणसं आहेत, क्लिप जागेवर डिलीट करा. आपल्याच अवलदींचे 2-2 हजाराचे ग्रुप आहेत आणि आपल्याच अवलदी पुढे फॉरवर्ड करतात.
मग या जातीय दंगली भांडणं होण्याची ही कारण आहेत. आणि ज्यानं टाकलं त्याला लई किंमत देऊ नका, ते येडच आहे. त्याच्यामुळे पुतळे जाळा आणि त्याला चौकात घ्या, काय ते हलकट क्वालिटीचं आहे, सोडून द्या आणि पुढे चला. नको त्याला मार्केट नका देत जाऊ. आपल्याकडे एखाद्याने काही लिहिलं का लगेच त्याचा पुतळा जाळा, टपऱ्या बंद ठेवा, काय ठेवू नका. ते याडच आहे, त्याला काय कर. त्याच्या बायकून त्याला 2 वेळा आणलं, त्याला काय मार्केट द्यायचं. ते भंगार. आणि भंगार माणसांना मार्केट दिल्यामुळे आपली धर्मनिष्ठा कमी होते. काय मध्ये तुमचं लिहून द्या ना, त्याला लिहू द्या ना. एखाद्याने संभाजी महाराजांबद्दल लिहू द्या, एखाद्याने तुकाराम महाराजांबद्दल लिहिलं, लिहू द्या ना. आपण तर धर्मनिष्ठ आहे ना, मग नको त्याला काय किंमत द्यायची गरज नाही. गावात हत्ती आला हे ओळखायचं असेल तर कुत्रा भुकला पाहिजे. कुत्रा जर भुकला नाही तर हत्तीचा अपमान आहे. हो, हत्ती येऊन कुत्रा भुका ना, कुत्रा असं नेट लावून भुकलं पाहिजे. जितका कुत्रा जास्त भुकेल तितका हत्ती मोठा. कधी बी स्वाभिमानाने जगायचं. भुके मरेंगे लेकिन आकड नाही छोडेंगे. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ, गोवा नाही, वाघ कळत होत तुम्हाला. वाघ, वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उत्ताना झाला चित्ता, मागून की चड्डी फाटेल. पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवी? आपले वाघ नाही, आपले बिबटे. बिबटे 9वीचं क्वार्टर पेतय, 9वीचं असं एवढं एवढं क्वार्टर पेटत यावलात टाईट पाहतय बापाक. आणि ते बापालाच म्हणते तुझं कमी, तुझं कमी, मी तुझं का. मग तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे. मग इतकं जेव्हा 11वीला गेलंय, 17चं शामडे, मिसरूड नाही, फिसरूड नाही, बगलात गुचिड्या, स्वाक्षता असा घाण वास. आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी. आता बापाने केलं ते सांगायचं का. बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल. कॉलेजचं पोरग दारू पिताना बापाच्या नावाची चिअर करतय, दत्तू पाटील की जय हो, मग पेतय. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाक मारतात, ए भिक्या, ए सख्या, ए दत्त्या, ए किसन्या, तुझाचे का मी. मराल मराल 10वी 12वीची अडपट नीट आहे का. मराल बेवडे हो, मराल. अय भंगरी हो, मराल. आखलीचा पत्ता नाही. गमेंड असेल ना, गमेंड. अय लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चायल्यांच्या कीर्तनात ओपन. ज्याला खास किडा असं ना क्वार्टर प्यायचं लग्नाच्या अगोदर, फक्त तुमच्या बापाची इस्टेट सोडा ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा, वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शेंबड्या, रोख. ए पिस्तुल्या, रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ह्या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय. झालाय का नाही सांगा मला. आणि पाया पडून सांगतो तरुण मंडळीला, बसलेल्या महिला पुरुषांना, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. महाराज कीर्तन महाराज कीर्तन संपल्यावर का मारानं. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य आहे, आज सत्य आहे, उद्याही सत्य आहे. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडेल ते कवाय खरंच. पोरानो काळ वाईट आलाय. तुम्हाला वाटतं आम्हाला लई मित्र आहेत, फोन करतात लई 5 वाजता पाजितो म्हणून. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोथ्यात आहे. पण पाया पडून सांगतो दिवस फिरतात. गमेंट कमी करा, दिवस फिरतात. हो, राजा दशरथाचा पोरगा होता राम, पण पुत्र शोकाने मेला त्याचा बाप. आणि फडफडणारा जटायू होता, पण रामाच्या मांडीवर मेलाय.
जरा घमेंड कमी करा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून मेलाय आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. लई पोथ्या वाचू नका. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, व्यवसाय करा. शिक्षणात कवर शिकत बसू नका. कवा लागतील नोकऱ्या. येडे झाले का तुम्ही? गारगारी का कुल्फी का हे शिका बाहेरच्यांचं जरा. केरळवरून हवा भरायला आलाय 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली मुक्काम करतात. मकाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात ते पेट्रोल पंपावर मुक्काम आहे. हायवेच्या कामाला सिमेंटच्या नळीत झोपत्यात. अरे एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर खाते. लाजा वाटू द्या, लाजा. अरे पाना घेऊन आल्यात हायवेला. पाना 3 गुंठ्याचे मालक झाल्यात हायवेला आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोलाय ठेवल्यात. लाजा वाटू द्या जरा. आता हसाल. इथून पुढे रक्ताचे नाते राहणार नाहीत. जवळजवळ आजच नाते राहिले नाहीत. कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, हे फक्त पत्रिकेत छापायचं. कोण नाही. या जगातली माणसं फक्त कष्ट करणाराच सुखी होऊ शकतो, नाही तर कोणीच होऊ शकत नाही. पूर्वी लोक कॅन्सरला मरायची. कॅन्सर मुक्त महाराष्ट्र झालाय. एड्स मुक्त महाराष्ट्र झालाय. पोलिओ मुक्त महाराष्ट्र झालाय. ग्लोबल मुक्त महाराष्ट्र झालाय. आज कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना 3च रोग आहेत. स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना माया सकट. 1 शुगर, निम्मे निघतील निम्मे साखर, चहा राखेल दे चहा. 1 शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. हे 3च रोग आहेत सगळ्यांना. शुगर का वाढते? कमी वयामध्ये व्यसनाचं प्रमाण आहे. कोणती दारू घ्या, शुगर, अल्कोहोल शिवाय. याचं कारण शुगर. बीपी वाढायचं कारण काय? मागचं उकरून काढू नका. तिचं जसं जमलं ना, संपलो आपण. पागल आहे तू, पागल. तुला बुटानं हल्लं पाहिजे, बुटानं. एका शेंबड्यापुरीसाठी मोरतो का तू? येडे आहे. अरे शीर सलामत तो पगडी 50. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य ऐका आपलं. पुढचं वाक्य ऐका. आपलं हृदय इतकं हलकट नाही त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का चांगलं हृदय कुणालाही द्यावं. कशाला वाढेल बीपीन फिपी.